नमस्कार मुलांनो. तुम्ही तुमच्या मित्राला एक एक 3 संख्या क्रमवार 3 संख्या घ्यायला सांगा. कोणत्याही घ्यायला सांगा आणि त्या संख्येची बेरीज करायला सांगा आणि त्या 3 क्रमवार संख्येची बेरीज किती आली तेवढं उत्तर त्याला विचारा. आता तो मित्र तुमच्यापासून लांब बसलेला असेल, त्यानं काय संख्या घेतल्या तुम्हाला माहीत नसेल. फक्त तो तुम्हाला बेरीज सांगेल आणि त्या संख्या कोणत्या होत्या त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं. मग ते कसं सांगायचंय? तर ह्याची ट्रिक जी आहे, समजा त्याच्या मित्रांनी एक 11, 12, 13 अशी संख्या घेतली असेल, तर त्याची बेरीज येईल 36. मग तुम्ही काय करायचे? आता तुम्हाला माहित नाही किती येते, पण त्याला बेरीज तो आपल्याला सांगेल ना. मग तो बेरीज सांगितली की त्याला तुम्ही 3 न भागा आणि 3 न भागितलं 0 वरनं घेतलं 6 आणि 3 दोन्ही 6, उत्तर 12 आलं. याचाच अर्थ तुमच्या मित्रांनी घेतलेले जे 3 क्रमवार संख्या आहेत ते मधली संख्या 12 आहे, त्याच्या अगोदरची संख्या मग 11 येईल आणि त्याच्यानंतरची संख्या 13 येईल. 3 कसं भाग जाईल? 3 का भागायचा? ठीक आहे. तुला शंका आली, तुला शंका आली, बरोबर आहे तुझं. कारण मी किती म्हणजे संख्या घ्यायला सांगितली होत्या? क्रमवार 3 संख्या घ्यायला सांगितली होती आणि त्याची बेरीज विचारली होती. आता ते 3 संख्या होत्या म्हणून मला त्यांची सरासरी काढायची होती. मग 3 संख्या आहेत म्हणून मी त्याला 3 त्या उत्तराला 3 भागलं आणि मग पर्यायानं त्याची सरासरी आली मधली संख्या. मग ज्या अर्थी मधली संख्या आपल्याला सापडते त्याच्या अगोदरची एक संख्या आणि त्याच्यानंतरची एक संख्या, अशाच 3 संख्या तुमच्या मित्राची असणार आहे आणि म्हणून 3 न भागलेला आहे. हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.